पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कुरुंदवाड प्रतिनिधी सहवासात सहभोजन यामधून सामाजिक समता निर्माण होऊन जातीयतेच्या भिंती तुटून जातात। हे तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे सवर्ण आणि दलितांना एकत्र आणून त्यांच्यातील सहभोजनाच्या कार्यक्रमातून लोकराजा शाहू महाराजांनी हे दाखवून दिले। खरे तर तेव्हाच भारतीय संविधानाचा पाया घातला असे प्रतिपादन अन्सार पटेल यांनी केले। येथील साने गुरुजी विद्यालयात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी निर्मळे या होत्या। पुढे बोलताना ते म्हणाले, अवघ्या 48 वर्षाचे आयुष्य लाभलेले राजर्षी आपल्या लोकोपयोगी कार्यातूनच राजेशाहीतून खऱ्या अर्थाने लोकशाही घडवता येते हे दाखवून दिले। म्हणूनच ते इतिहासात सुवर्ण अक्षराने अजरामर झाले। तत्पूर्वी शाळेच्या शिक्षिका नसीमा पन्हाळी, विद्यार्थिनी जानवी डांगे, तर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शीतल हलिंगळे यांची भाषणे झाली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंमली पदार्थ जनजागृतीसाठी शहराच्या मुख्य मार्गातून प्रभात फेरी काढली। कोल्हापूर संस्थान दस्तऐवज तसेच करवीरचे स्टॅम्प आणि नाणी यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते। स्वागत मुख्याध्यापिका रोहिणी निर्मळे यांनी केले, तर आभार मंगेश मरडे यांनी मानले। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।